ना सुनेच्या चेहऱ्यावरती एखादा डाग दिसतो, ना सासू सासऱ्यांच्या चेहऱ्यावरती कोणता राग दिसतो. पण तिला मात्र तिथे सायलेंट ट्रीटमेंट भेटत असते. कधी कधी आवडीने केलेल्या पदार्थात मीठ कमी आहे, साफसफाई केल्यानंतर इथेच डाग राहिलाय, कपडे धुतल्यानंतर असेच धुतलेत, आमच्या वेळेस असे नव्हते धुतले जात, हाताने धुवत होतो, मशीनच लावत नव्हतो, मुलांना आम्ही मारतच नव्हतो, हेच करत नव्हतो, असंच करत नव्हतो. ह्याला सायलेंट ट्रीटमेंट म्हणतात. धड ओरडतही नाहीत, धड छळतही नाहीत, धड मारतही नाहीत, मानसिक छळ मात्र कायम करत राहतात. घरच्यांचं कसं चुकलं, तुम्हाला त्यांनी वळणच कसं नाही लावलं, तुम्ही कसे सतत चुकत असता आणि ते तुम्हाला कसे ॲक्सेप्ट करत असतात, तुमचा नवरा तुमचा कसा लाड करत असतो आणि तुम्ही त्याच्या कशा डोक्यावर मिऱ्या वाटताय, हे सतत ऐकून दाखवत असतात. तिने केलेल्या प्रत्येक चांगल्या कामाकडे फक्त आणि फक्त दुर्लक्ष करून तिला प्रत्येक ठिकाणी ती कशी चुकली आहे याची जाणीव करून दिली जाते. ह्याला म्हणतात मानसिक छळ. तिच्या घरच्यांनी कसं काय तिला हुंड्यामध्ये कमी पैशामध्ये सगळं काही जमवून दिलं, यांच्याकडे किती मोठी मोठी भांडी आहेत, यांनी कसं त्यांच्या सासूला सांभाळून घेतलं आणि यांना सांभाळलं जात नाहीये, दिवाळीला एवढं तेवढं सोनं दिलं जात होतं, असेच भांडे नाही, तसंच कपाट नाही. मानसिक छळच हो, दुसरं काय. फक्त मारलं म्हणजे छळ होतं असं नसतं. कधी कधी तिथे राहू नाही वाटलं की पण छळच होतो. काही मुली सांगतात, काही सांगायला येत नाही. प्रत्येकाने आपापले भोग भोगायचे असतात, आपली कर्म म्हणून त्या समजतात आणि सोडून देतात, फक्त आणि फक्त आपल्या आई वडिलांसाठी, बाकी काही नाही.